कळंब शहरातील कसबा गल्लीतील घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून या स्फोटामध्ये कदम कुटुंबियाचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले। घरातील वस्तू लाकडी आडू जळून खाक झाले आहेत, तर गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने जोडणी करणाऱ्या व्यक्तीला व रंजना कदम यांना मुकामार व हाय लागले आहे। यावेळी शेजारील लोकांच्या मदतीने कदम कुटुंबीय 15 मिनिटांहून अधिक वेळ आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते। दरम्यान घटनेची माहिती अग्निशामकला देऊनही जवळपास 1 ते 1.5 तास उलटून गेल्यानंतर अग्निशामक घटनास्थळी पोहोचले असल्याचे नागरिकांनी सांगितले। यामुळे कळंब नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। घरचा गॅस संपल्यामुळे गॅस मागवला होता। गॅसवाले पण आले, त्यांना म्हणलं मी जोडून द्या, त्यांनी जोडून पण दिली। मला म्हणले चेक करा। चेक करायला मी काडी ओढली तर टाकीपाशी जाळ झाला, रेग्युलेटर पाशी। ते एकदम भडका झाल्यामुळे माझ्या उजव्या साईडला पोळालं। नंतर गॅसवाल्याने बी लय प्रयत्न केले पोत्याने विझवायचे, पोते ओले करून, तरी पण ते काही विझले नाहीत। नंतर त्यांनी भरपूर जणांना फोन केला, अग्निशामकला केला, नंतर एजन्सीवाल्यांना केला। मग एजन्सीवाले पण आले, त्यांनी बी खूप प्रयत्न केले, तरी पण विझाला। मग अग्निशामक गाडीला बोलून 1-1.5 तास झाला होता, तरी पण अग्निशामक गाडी काही वेळेवर आलेली नाही। आमच्या घरातली सगळी भांडी वगैरे जळाली, पत्रे ढासळले आडू जळून। नमस्ते धाराशिव न्यूज कळंब।